नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघायच्यात। सुरुवातीची अत्यंत एक महत्त्वाची बातमी आहे, सरकारचं शिष्टमंडळ दुपारी 4 वाजता जरांगे पाटलांची भेट घेणार आहे। त्या संदर्भातली ही अत्यंत महत्त्वाची बातमी आपण बघतोय। सरकारचं शिष्टमंडळ आज दुपारी बरोबर 4 वाजता जरांगे पाटील यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळते। दत्ता कनवटे माझे सहकारी आपल्या सोबत थेट जोडले गेलेत। दत्ता, 4 वाजता अत्यंत महत्त्वाची ही भेट सरकारचं शिष्टमंडळ घेणार आहे। नक्कीच सुमित, ही आतापर्यंतची मराठा आरक्षणासंदर्भातली सर्वात मोठी बातमी म्हणावी लागेल, कारण मराठा आरक्षणासंदर्भातला जो नवीन GR मनोज जरांगे पाटील यांना दिला जाणार होता तो दुरुस्त्यांसह तो GR तयार झालेला आहे आणि तो GR घेऊन सरकारचं शिष्टमंडळ दुपारी 4 वाजता अंतरवली सराटी या ठिकाणी जाणार आहे। यामध्ये बच्चू कडू आणि मंगेश शेवटे यांचा समावेश आहे। अमरावतीवरून बच्चू कडू आणि मंगेश शेवटे हे दोघेही थेट बायकार अंतरवली सराटी या ठिकाणी पोहोचणार आहेत। त्या ठिकाणी त्यांना तो प्रस्ताव दिला जाणार आहे, तो GR दाखवला जाणार आहे। त्यात आणखीन काही जर मनोज जरांगे यांच्या शंका असतील तर त्या सुद्धा दुरुस्त केल्या जाणार आहेत आणि आज त्यांना तो GR दिला जाणार आहे, ज्यामध्ये सगळे सोयऱ्यांचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो मुद्दा टाकण्यात आलेला आहे आणि सगळे सोयऱ्यांची जी काही व्याख्या मनोज जरांगे सांगत होते त्या स्वरूपाची व्याख्याची सुद्धा दुरुस्ती या GR मध्ये करण्यात आलेली आहे आणि तो GR आज मनोज जरांगे यांना दिला जाणार आहे आणि त्यानुसार मनोज जरांगे यांचं जे अनेक दिवसापासून सुरू असलेलं आंदोलन सुरू आहे त्याला यश आल्याचं सांगून सरकार हे आंदोलन थांबवण्याचा सुद्धा प्रयत्न करणार आहे आणि मराठा समाजाला आरक्षणाबाबतीतला सर्वात मोठा न्याय देण्याचा सुद्धा प्रयत्न करणार आहे। यासाठीच 4 वाजता अंतरवाली सराटी इथं सरकारचं शिष्टमंडळ दाखल होत आहे। नक्कीच या शिष्टमंडळाच्या भेटी संदर्भात तुमच्याकडून वेळोवेळी ताजे अपडेट्स घेणार आहोत। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर सरकारचं शिष्टमंडळ दुपारी 4 वाजल्यानंतर जरांगे पाटलांची भेट घेणार आहे आणि या शिष्टमंडळामध्ये बच्चू कडू, मंगेश शेवटे यांचा समावेश करण्यात आलाय। राज्य सरकारचं हे शिष्टमंडळ जरांगेंशी ही महत्त्वाची भेट घेऊन चर्चा करेल।